शिवलिंगावर जल अर्पण करताना या 3 ठिकाणी स्पर्श करावे, अन्यथा खूप वाईट होईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। असे म्हटले जाते की देवांचा देव महादेवाला प्रसन्न करणे सर्वाधिक सोपे आहे। शिवलिंगाला फक्त जल अर्पण केले तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर अपार आशीर्वाद देतात। पण लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की शिवलिंगावर जल अर्पण कसे करायचे? त्यामुळे तुम्ही थेट जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करत असतात, तर तसे करणे थांबवा, कारण आम्ही तुम्हाला 3 ठिकाणी सांगतो जिथे तुम्ही शिवलिंगाला आधी स्पर्श करावा आणि त्यानंतरच शिवलिंगावर जल अर्पण करावे। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे नक्की लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शिवलिंगावर जल अर्पण करण्यापूर्वी येथे जल अर्पण करावे। पहिले स्थान, शिवलिंगामध्ये केवळ भगवान शिवच राहत नाही, तर त्यांची पत्नी पार्वती माता, त्यांचे 2 पुत्र गणेश आणि कार्तिकेय आणि त्यांची कन्या अशोक सुंदरी देखील त्यामध्ये वास करत असते। अशा स्थितीमध्ये शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी प्रथम शिवलिंगाच्या पुढील भागाला उजवीकडे आणि डाव्या बाजूला हाताने स्पर्श करावा। असे म्हणतात की त्यांचे पुत्र भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय येथे राहतात। या ठिकाणी जल अर्पण केल्यावर आपण ते आपल्या हातांनी 5 ते किमान 7 वेळा दाबावे, जसे की आपण एखाद्याचे हात किंवा पाय दाबत आहात। या दरम्यान श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। यामुळे तुमच्या घरातील सगळे सदस्य आनंदात राहतील आणि तुमच्या मुलालाही काही आजार असल्यास तो सुद्धा बरा होईल। दुसरे स्थान आहे, शिवपुराणानुसार शिवलिंगावर जल अर्पण करताना ज्या ठिकाणाहून पाणी वाहते ते स्थान म्हणजेच मध्यभागी असलेली जागा भगवान शंकराची कन्या अशोक सुंदरीची आहे। येथे बेलपत्राला स्पर्श करा आणि शिवलिंगावर अर्पण करा। या स्थानाला स्पर्श केल्यानंतर जल अर्पण करावे आणि भगवान शिवाला तुमची इच्छा व्यक्त करावी। असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि ज्या लोकांना मांगलिकाचा दोष आहे तो सुद्धा दूर होतो। चला तर आपण तिसरे स्थान बघूया। माता पार्वती शिवलिंगाभोवती गोल जागेवर विराजमान आहे। या स्थानाला हाताने स्पर्श केल्यानंतर येथे जल अर्पण करावे। याच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक रोग बरा करण्यास मदत करतात। या स्थानावर दाब दिल्यास अत्यंत गंभीर आजारांपासून सुद्धा आराम मिळतो। या 3 ठिकाणी स्पर्श करून नंतर मग शिवलिंगावर जल अर्पण करावे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अजून कोणती माहिती हवी आहे ती आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद।